नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नाशिक दौऱ्यावर आले असताना शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतला त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। चला तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ सुरुवात करतोय। काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघावा विनंतीच करू शकता। केंद्रीय कृषी मंत्री आलेनी तोंडाला पाणी पुसून गेले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच। मोदी सरकारच्या तळ्यात मळ्यातील धोरणाचा फटका तांदळासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। गेल्या काही वर्षापूर्वी MSP नंतर या ठिकाणी निर्यात शुल्क वादग्रस्त ठरले आहेत। केंद्र सरकार या प्रकरणात नेमकं कोणत्या हिताचे रक्षण करते असा सवाल शेतकरी नेते विचारत आहे। काही आठवड्यातला केंद्र सरकारचे बदलणारे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे। आता नाशिक दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा या विषयावर भाष्य करणे टाळल्याने शेतकरी संतापले आहे। कृषी मंत्र्यांनी तोंडाला पाणी पुसली। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान नाशिकात कांदा निर्यात मूल्य हटवण्याबाबत घोषणा करतील अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होती। मात्र केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कांदा निर्यात मूल्य हटवण्याबाबत कोणतीही घोषणा न केल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा पोल ठरली आहे। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पदरी निराशात पडली। गेले अनेक महिन्यापासून कांद्यावरील निर्यात या ठिकाणी मूल्य शून्य करण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीच हाती लागले नाही। निर्बंध कायम ठेवले तर शेतकरी अवघड स्थिती आहे। राज्यातील कृषी मंत्र्याकडे साकडे असे शेतकरी बांधवांची सध्याची परिस्थिती आहे। कांद्यासंदर्भात निर्बंधांनी शेतकरी हवालदिल झाला आहे। राज्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तरी प्रकरणात जातीनं लक्ष घालावे असे शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारी दरबारी पोहोचवावा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे। कृषी मंत्र्यांनी दिले जाऊन तोडगा काढण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे। तर सरकारने जर विरोधात भूमिका कायम ठेवल्यास प्रसंगी आंदोलनाचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर व्हिडिओ माहितीपूर्ण कांदा बाजार भाव तोपर्यंत इथे थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करण्याचा भेटूया आपण। धन्यवाद।